न्यूज लाईन, अचूक वेधक। मागील 1.5 महिन्यापूर्वी पोलिसांनी ओगलेवाडी येथे पकडलेल्या ड्रग्जच्या रॅकेटमध्ये 2 बड्या घरातील दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। एकास काल रात्री तर दुसऱ्यास पहाटे पुण्याच्या विमानतळावरून अटक केली आहे। गौरव संदीप राव व सुजल उमेश चंदवानी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत। चंदवानीला पुण्याच्या विमानतळावरून अटक केली। तो परदेशातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या पथकाने शिताफीने त्यास ताब्यात घेतले। ड्रग्ज प्रकरणात अजून काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। गेल्या महिन्यापूर्वी कराड शहर व परिसरामध्ये पोलिसांनी ओगलेवाडी येथे छापा टाकून ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना अटक केली होती। या प्रकरणी पोलीस तपास सुरू होता। यापूर्वी अटक केलेल्या संशयितांबरोबर चंदवानी व राव यांचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना मिळून आले आहे। फोन कॉलमध्ये काही धक्कादायक माहिती पोलिसांना समजली होती। या ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याने चंदवानी व राव हे दोघे पोलिसांना हवे होते। पोलीस चंदवानी याला ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर तो फरार झाला होता, तर राव याला पोलिसांनी गजानन हाऊसिंग सोसायटी येथून अटक केली होती। त्यानंतर पोलिसांची 3 पथके चंदवानींच्या मार्गावर होती। चंदवानीने 2 वेळा पुण्यातच पोलिसांना गुंगारा दिला होता। काल रात्रीपासून त्याच्या मार्गावर पथक होते। तो परदेशी पळून जाण्याच्या तयारीत होता अशी खात्रीशीर माहिती पोलिसांची होती। त्यामुळे पोलीस त्याच्या हालचालीवर वॉच ठेवून होते। त्याला पहाटेच पुण्याच्या विमानतळावरून अटक करण्यात आली। द न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे, कराड। द न्यूज लाईन, अचूक वेधक।